इकडे ट्रेन आहे, ही बघा इथे ट्रेन आहे ना. हां हां, ही ड्रॅगन ट्रेन आहे. आणि तिकडे दिसते आकाश पाळणा, तो बघा. नमस्कार मित्रांनो, महाकोकणच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आहे 6 तारीख आणि माझ्या मागे बघत आहात कोकण महोत्सव आपल्या राजापूरमध्ये चालू आहे. आणि हे जे ठिकाण आहे ते राजीव गांधी स्टेडियम हे ठिकाण आहे. आणि हा जो कोकण महोत्सव आहे तो गेले 2-3 दिवस इकडे आपल्या राजापूरमध्ये चालू आहे. आणखी किती दिवस चालू असणार आहे त्याची आपण माहिती काढणार आहोत. तसंच हा कोकण महोत्सव आतून कसा आहे आणि आतमध्ये कोणकोणत्या प्रकारचे मनोरंजनाचे साहित्य आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तसंच खाद्यपदार्थ सुद्धा आहेत बऱ्यापैकी, ते सुद्धा आपण पाहूया कसे आहेत ते. तर आता आपण कोकण महोत्सवमध्ये जाऊया आणि पाहूया कशा प्रकारे आहे ते कोकण महोत्सव भरलेला आहे. तर तुम्ही ते येऊ शकता आणि हा कोकण महोत्सवाचा तुम्ही आनंद लुटू शकता. तर चला आपण जाऊया आतमध्ये आणि पाहूया कोकण महोत्सव कशा प्रकारे आहे. तर आपण आता कोकण महोत्सवच्या गेटवर आहोत. तर समोर पाहत आता ते अगदी गोल्डन कलरचा गेट आहे, त्याच्या मागे आपल्याला आकाश पाळणा दिसतो आहे. तसं आता इथे तिकीट घर आहे, तर आपण आता इथे तिकीट करणार. नमस्कार दादा, कशा बरे आहेत ना? हां हां, तर आता आपण हे तिकीट काढूया. काय की कसं तिकीट आहे? 20 रुपये. अच्छा हां, 2 द्या. तर आपण आता तिकीटं घेतलेली आहेत. आता आपण गेटने आपण आत जायचं आणि कोकण महोत्सव पाहूया कसा आहे तो. तर आपण आता एंट्री करूया. तर गाणी वगैरे लागलेली आहेत आणि प्रेक्षक सुद्धा बऱ्यापैकी आहेत. काय पण आता प्रवेश केलेला आहे आणि पाहताय खूप सुंदर सुंदर दुकानं वगैरे लागलेली आहेत. ते समोर आपण पाहतात हे कटलरीचं दुकान आहे. आणि नार्वेकर साहेब आहेत, नमस्कार. आणि मॅडम पण आले आहेत. तर पाहूया, खूप सुंदर सुंदर दुकानं लागलेली आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. ऑल बॉडीसाठी तर कसं आहे, किंमत काय? डेमो दाखवत आहे. तळ पायापासून डोक्यापर्यंत मसाज करतायत. दादा कसं वाटतंय? 3000 ची 2000 रुपयाला आहे. याला 7 अटॅचमेंट, पायाचे गुडघे, सांधे, पायाला पण आहे. पायाला गुडघ्याला पूर्ण बॉडीला रिलॅक्स आहे. अच्छा, काय किंमत काय जी? 3000 ची 2000 ला, याला 7. मित्रांनो, ज्या वेळेला कोकण महोत्सव आपल्या राजापूरमध्ये येतो, राजापूरच्या बऱ्याचशा लोकांना इथे रोजगार देखील मिळतो त्या निमित्ताने. कारण इथे तिकिटावर किंवा आतमध्ये जे आकाश पाळणे आहेत, इतर जे स्विमिंग आहे त्या ठिकाणी तिकिटावर जे माणसं असतात ते आपल्या राजापूरमधीलच असतात. त्यांना देखील इथे रोजगार मिळतो त्या निमित्ताने. तर खरोखरच खूप चांगलं आहे. आणि हा जे उपक्रम आहे दरवर्षी ते जे कोकण महोत्सव येतं ते उपक्रम पण खूप छान आहे. आणि हे जे कोकण महोत्सव आहे ते 10 तारखेपर्यंत आहे. कदाचित ते पुढे वाढू शकतं 20 तारखेपर्यंत. इथे वॉलेट वगैरे आहेत, घड्याळ आहे, वॉचेस आहेत वेगवेगळ्या प्रकारची पाहत आहे. आमची पठाण कंपनी काय खरेदीसाठी आलात आहे? हां, महोत्सव कसा वाटला? झालं फिरून, झालं की फिरायचं आहे अजून? आता तर आलो, आता फिरायचं आहे. होय काय? हां, आम्ही पण आता झालो आहे. हां हां, बाकी काय? बाकी ठीक. इकडे पण पाहूया. इकडे खेळणी बघूया, खेळणी पण छान आहेत, लहान मुलांसाठी खेळणी. पाहायचे खूप सुंदर वेगवेगळ्या प्रकारचे पेन सुद्धा आहेत. मित्रा, कुठून आलात तुम्ही? सुनील. सुनील नाव. कुठून आलात? यूपी से आए? मराठी नहीं जानते? नहीं. अच्छा 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 अच्छा. घे पैसे घे. नको नको, तुम्ही एवढ्या लांबून आलात आहे, तसं नका. तुमचं तुम्ही टोटो करून घेऊ नका. ते राजस्थानी पिकल्स म्हणजे लोणचं, वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे इथे आहेत. पाहूया कुठल्या कुठल्या प्रकारचे लोणचे आहेत इथे उपलब्ध. मराठी येतं? हिंदी? वो कौन कौन से जरा आप बताएंगे? ये किसका है? कोल्हापुरी ठेचा है, लहसुन मिर्ची अदरक की चटनी है. ये कोल्हापुरी ठेचा है. और ये
पुदीने मिर्ची की चटनी है, पुदीने मिरची की चटणी, मिर्ची है बनारसी मिर्ची, बनारसी मिरची, बरेली मिर्ची है यूपी बिहार वाली, अच्छा राजस्थानी है थाना मिर्ची है, बुलेट मिर्ची राजस्थानी है? हाँ, हां हां लहसुन खोबरे सिंगाने की चटनी है, लहसुन मिर्ची है, लहसुन हाँ, हाँ। तीखा रहता है, नॉर्मल तीखा रहेगा, लहसुन पाहता है। हम पैकेट में खूप छान अलग अलग प्रकारचे लोणचे आपल्याला इथे पाहायला मिळतं. ट्रेनमध्ये बसायचं आहे. तर आपण पुढे जाऊया. ट्रेनमध्ये दुर्वाला बसायचं आहे. तर आपण नंतर तिला ट्रेनमध्ये बसवणार आहे की इकडे सिसोमध्ये जाणार आहे? कुठे जाणार आहे? इकडे जाणार आहे. अच्छा ठीक आहे. थोडी गर्दी कमी दिसते. काय झालं 28 तारखेला हा जो महोत्सव आहे तो चालू होणार होता, परंतु आपल्या कोकणामध्ये खूप पाऊस पडत होता, त्यामुळे महोत्सवाला उशिरा चालू झालेला आहे. आता 2 दिवसापूर्वीचा महोत्सव चालू झालेला आहे, त्यामुळे थोडीशी गर्दी पण कमी दिसते. ते पाहते इथे स्विमिंग टँक आहे जो आपण मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिला होता. इथं लहान मुलं आनंद घेतात स्विमिंग टँकचा. याला काय म्हणतात दुर्वा? स्लाईड. हां हां. त्याचे मग ठिकाण आहे जे काय काय वस्तू आहे त्यांचं मला नावं नाही माहिती आहे, पण तुम्हाला मी दाखवतो आहे. तिकडे ट्रेन आहे, ही बघा इथे ट्रेन आहे ना. हां हां ही ड्रॅगन ट्रेन आहे. आणि तिकडे दिसते आकाश पाळणा तो बघा. हो आंबे साहेब काय म्हणताय? हां हां चला. घरामध्ये इथे बनवला एकटेच आहे? हो नाही मुलगी आहे. हां हां आपण समोर पाहतो आहे आकाश पाळणा. तिकडे ट्रेन आहे, ही पण ट्रेन आहे. आता दुर्वाला इथे जायचं आहे. जाते जा. कुठे आहेत ना? ठीक आहे दुर्वा गेले. आता त्याला काय म्हणतात? बॉन्सी. हां हां मिकी माऊस. मिकी माऊस हे कॅरेक्टरचं नाव झालं. हो अच्छा अच्छा. हां हां बघा दुर्वा बघा खूप मजा एन्जॉय करते आहे. चांगला मित्र भेटलाय आपल्याला एक. मित्र नाव काय तुमचं? माझं नाव फैसल आहे. मनोज फैजल. अरे एकदम हसतमुख माणूस आहे. पाहत आहे जरा 1-2 मिनटं फक्त मी त्या माणसाशी मी बोललो. माणूस खूप चांगला आहे आणि खरोखर हसतमुख माणूस आहे. त्यानं हे राजापूरला आले आहेत. जवळजवळ आता 8 दिवस तुम्ही राजापूरला आहात ना? आम्ही राजापूरला आहोत आता 20 दिवस झालं. हां हे 23 तारखेला चालू होणार होतं, हां. पण जो मुसळधार पाऊस आहे कोकणात राजापूरमध्ये कंटिन्यू चालू होतं, हां त्यामुळे तटलं. तर हां. 3 तारखेपासून आपलं चालू आहे. हां. आज चालून 3रा दिवस आहे. हां. इथनं एक 8-10 दिवस आम्ही आहे. हां पण राजापूर तुम्हाला आता तुम्ही फिरला असणार ना राजापूरमध्ये? हो, फिरलो की. कसं वाटलं राजापूर? बेस्ट आहे राजापूर. जर हां. कसं ऊन जास्त येतं, ऊन जास्त. आमच्यापेक्षा इकडे ऊन थोडं जास्त जास्त आहे. बाकी फर्स्ट क्लास 1 नंबर आहे राजापूर. हां हां बरं. इकडचं वातावरण कसं म्हणजे बेस्ट आहे. ते जरा लोकांशी काय कॉन्टॅक्ट झाला असेल तुमचं? झालं की लोक पण एकदम म्हणजे व्यवस्थित लोक आहेत, शांतपणाने स्वभाव चांगला लोकांचा इथलं. अच्छा बेस्ट आहे. जशी आपली दृष्टी तशी सृष्टी असते. बरोबर ना? आणि आता- दुसरं काय म्हटलं तर हां. इथं मला बघायला भेटलं तर शबनम म्हणतात आमच्या तिकडे. हां. हे मला बघायला भेटलं लय सुंदर म्हणजे लय सुंदर. वा वा. बेस्ट वन. हां, खूप छान. तर मित्रांनो आता आपण आहोत ते ज्यांनी ते कोकण महोत्सव भरवला आहे त्यांच्यासोबत आपण आता आहोत. तर मामून नाव कसं? आनंद कुमार ठाकूर आता आपल्यासोबत आहेत. त्यांनीच हा जे महोत्सव आपण पाहत आहात त्यांनीच हा इथे भरवलेला आहे. तर आता आपण जाणार आहोत आकाश पाळण्यामध्ये. समोर माझ्या मागे पाहत आहात आकाश पाळणा आहे आणि आकाश पाळण्यामध्ये जाऊन आपण आजूबाजूचा परिसर आपण पाहणार आहोत. तर पाहत आहे आकाश पाळण्याजवळ आपण आता आलेलो आहोत. आपण आता पाहत आहोत हा सर्व सेट जो उभा केला आहे तो जवळजवळ 20 दिवस इथे ही लोक हे आलेले आहेत बाहेरून कोकण महोत्सव घेऊन. तर 20 दिवस आहेत
मध्ये पावसामुळे त्यांना थोडा डिले झाला. तारीख त्यांची ठरली होती 23 तारीख ठरली होती ना अगोदर. 23 नंतर 28 तारीख झाली. 28 नंतर आता किती तारखेला सुरू झालं? 5 तारखेला चालू झाले 20 तारखेपर्यंत. 5 तारखेला चालू झालं. थोडंसं ते कसं कारण त्यांनी खूप मेहनत घेतली या सर्व कोकण महोत्सव आपण पाहत आहात. खूप मेहनत घेतली आहे त्यांनी आणि फक्त तेवढा आपला लातूर वासियांना तेवढा प्रतिसाद नाही आहे. परंतु हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही नक्कीच या कोकण महोत्सवाला या आणि इथे जो हा जो मेळा भरवला आहे त्याचा तुम्ही आस्वाद घ्या, आनंद घ्या. खरोखरच हा वर्षातून एकदा येतं, परंतु ते आपल्या सर्व राजपूरवासियांना आनंद देऊन जातं. तर आता आपण आकाश पाहण्यात जाऊया. आपण आता आकाश पाहण्यामध्ये आहोत. पाहूया आपण. खरोखरच खूप सुंदर असं दृश्य आहे पाहत आहे. तर मित्रांनो त्यांनी खूप मेहनत करून इथे आलेले आहेत. त्यांना सपोर्ट करा. खरोखरच दरवर्षी त्यांना इथे यायला पाहिजे. पाहत आहे एकच आम्ही 20 दिवस झाले इथे आलो. पाऊसमुळे जरा आम्हाला अडचण झाले, लेकिन आता आम्ही 5 तारखेला चालू केले. हे 20 तारखेपर्यंत आहे महोत्सव. तुम्ही आहे आम्हाला सहकार्य करा. नका बोल ठीक आहे. चांगलं वाटतं. ओके पहिल्यांदा असं भरतं वर्षातून एकदा. हां माइंड फ्रेश होतोय. बरोबर. इथे आल्यानंतर माझं पण माइंड फ्रेश झालं. थोडं मी टेन्शनमध्ये होतो, उद्या मला जायचं आहे बाहेर, त्याचं टेन्शन होतं. परंतु इथे आल्यानंतर मला खूप माइंड माझं फ्रेश झालं. खाऊ गलीमध्ये पाहूया काय काय आहे ते. इथे सरबत आपल्याला पाहायला मिळेल. सरबत आहेत, वेगवेगळ्या प्रकारची सरबत आहेत. क्या बना रहा है? स्प्रिंग बटाटा. हाँ आता आपण आहोत ते खाऊ गल्लीमध्ये आहोत. चला. बस रानडे साहेब आलेले आहेत, सिद्धी इलेक्ट्रॉनिक्सवाले. ते पाहत आहे, त्यांचा परिवार देखील इथे आलेला आहे. कसं वाटतंय महोत्सवामध्ये? मस्त, छान वाटतंय ना. आमचे सिद्धी इलेक्ट्रॉनिक्सवाले आहेत रानडे साहेब. नमस्कार साहेब. इकडे सगळं नॉनव्हेज आहे, सर्व नॉनव्हेज आहे इकडे. तर आपल्याला इथे नितीन दादा भेटले आहेत. तर त्यांनी मला ती कुल्फी ऑफर केली आहे, तर पाहूया आपण. अरे वा, छान आहे. मुंबई फेमस मलाई कुल्फी. हे मलाई कुल्फी आहे, पाव आणि मलाई दोन्ही मिक्स आहे. हां हां, मुंबईची फेमस मलाई कुल्फी आता माझ्या हातात आहे, ही बात आहे. आणि हे नितीन दादांनी मला ऑफर केले आहे. धन्यवाद दादा, छान आहे. थँक्यू. हे कसं वाटलं महोत्सव तुला? चांगलं आहे ना. सर्वांनी महोत्सवाला या. हां हां, लहान मुलांनी पाळले मिळले आहेत, पण आईस्क्रीम आहे. हा, तुझं नाव सांग. शुभला नितीन. हां, कसं वाटलं तुला महोत्सव? चांगलं आहे ना, मजा येते ना. वा वा. मित्र देखील आले तांतळ्यावरून महोत्सवासाठी. कसं वाटलं महोत्सव? आहे बरं आहे. जरा थोडी गर्दी कमी आहे, पण आता गर्दी वाढेल, कारण का हां सुरुवात आहे आता. आणि खरोखर छान महोत्सव आहे खूप. धन्यवाद. हां हां हां,
सबस्क्राईब केला तुमच्या चॅनलला. आमच्या मित्रांनी ऋतिकावाले आहेत हे ऋतिका ऑप्टिकल आपल्या डेपोवर त्यांचं शॉप आहे. सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, खूप छान व्हिडिओ बनवतात. धन्यवाद. तो नाचतो ना तो. तर मित्रांनो आता आपण कोकण महोत्सव पाहिलात. खरोखरच इथे येऊन मला खूप बरं वाटलं आणि खरोखर माइंड फ्रेश झाला आणि खूप छान वाटलं. जर इथे आल्यानंतर तुम्ही सुद्धा या आणि खरोखरच जो थकवा असतो तो सुद्धा दिवसभराचा थकवा सगळा निघून जातो. आणि वेगवेगळ्या प्रकारची इथे दुकानं लागलेली आहेत. आता आपण व्हिडिओ इथे थांबवत आहोत. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, कमेंट्स करून सांगा कसा वाटला व्हिडिओ. तर मित्रांनो आपण आता कोकण महोत्सव आपण पाहिला, संपूर्ण फिरून पाहिला. थोडा मी लवकर आलो कारण जवळजवळ मी 7:30च्या दरम्यान मी आलो, त्यामुळे थोडीशी गर्दी कमी वाटली होती. परंतु आता गर्दी वाढायला लागली आहे. पाहताय बरेचशी आता इथे मंडळी आलेली आहेत आणि आता आम्ही निघायच्या तयारीत आहोत. तर तुम्हीसुद्धा या आणि कोकण महोत्सवाचा आनंद लुटा. खरोखरच खूप आणि तिकीट दरसुद्धा खूप कमी आहे. कोकण महोत्सव पाहायचा असेल तुम्ही 20 रुपयातसुद्धा पाहू शकता. खरोखरच खूप सुंदर आहे. तुम्ही नक्कीच या आणि इथे व्हिडिओ मी थांबवतो आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. तुम्हाला कसा वाटला कोकण महोत्सव ते देखील सांगा. तर धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.